शिवसेनेचे जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, जवळ येते आता वेळ आणि आपण पाहतोय की राज्याचे तिन्ही प्रमुख नेते दिल्लीसाठी रवाना होत आहेत। महत्त्वाची घडामोड घडेल आणि 14 तारखेच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं वाटतंय। नाही, आता दिल्लीला जातात का नाही जातात याची काही मला कल्पना नाही, परंतु आता अधिवेशन जवळ येतं आणि अधिवेशनापूर्वी होईल अशा प्रकारची सुतोवाच सर्वच नेते मंडळींनी केलेली आहे। त्यामुळं मला असं वाटतं की अधिवेशनाच्या पूर्वी होईल हा विषय। नक्कीच तुम्ही वरिष्ठ नेते आहात, त्यामुळे तुमचं देखील मंत्रिमंडळामध्ये समावेश होईल अशी सुद्धा चर्चा आहे आणि त्यासाठी तुमची सुद्धा तयारी आहे का तितकीच? नाही, मुळात हा विषय आमचा नाहीच। हा विषय माननीय आमचे नेते माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा विषय, ते ठरवतील ती पूर्व दिशा। नक्कीच। मवियाचे खासदार जे आहेत ते आता महायुतीच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते, कारण जे मॅन्डेट मिळालेलं आहे महायुतीला, यानंतर राज्यामध्ये ऑपरेशन कमळ, ऑपरेशन धनुष्यबाण राबवलं जाईल अशी सुद्धा चर्चा आहे। किती तथ्य आहे यामध्ये? नाही, मुळामध्ये कसं आहे की आता लोकप्रतिनिधी जे निवडून आलेले आहेत त्यांना आपापल्या मतदारसंघामध्ये जनतेच्या कामाच्या विषयी निश्चितपणे सजग राहावं लागतं आणि यावेळेस काम नाही झालं तर पुन्हा ते निवडून येणार नाहीत। त्यामुळं निश्चितपणे काम आता कोण करू शकतं, तर सत्ता पक्षामधूनच काम मिळू शकतात आणि काम त्यांचं होऊ शकतं। कदाचित लोकांच्या कामासाठी ही सर्व मंडळी आता अशा पद्धतीनं माननीय शिंदेसाहेब असतील, माननीय देवेंद्रजी असतील यांच्याकडे येत असतील, त्यात काय नवल नाही आणि आले तर स्वागत आहे त्यांचं। नक्कीच। EVM बाबत आपण पाहिलं की शरद पवार सुद्धा मार्केटवाडीमध्ये गेले होते, बॅलेटवर निवडणुका घ्या असा एक कयास त्या ठिकाणी वारंवार लगावला जात होता। यानंतर बऱ्याच नेत्यांची भाषणं सुद्धा त्या ठिकाणी समोर आली। आता निवडणूक आयोगानं जे स्पष्टीकरण दिलं आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे। स्लिपची संख्या आणि EVMमध्ये केलेल्या मतदानाची संख्या ही एकच असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे। त्यामुळे विरोधकांनी आता जी भूमिका घेतली आहे ती कुठेतरी संभ्रमात टाकणारी असं वाटतं? नाही, मुळामध्ये आता हे पोलरायझेशन करायचं त्यांना की आता हार कशी बाजूला वळवायची स्वतःची, दारुण पराभव हा कसा लपवायचा, तर त्याला एक सोपं कारण EVM या ठिकाणी त्यांना सापडलेलं आहे किंवा ते EVM हे कारण ते शोधतात। मरकडवाडी असेल किंवा इतर ठिकाणी असेल की अशा पद्धतीनं त्यांनी आवाज उचवण्याचा प्रयत्न करतात। मला असं वाटतं की जर एवढं सत्य आहे तर या देशामध्ये न्यायपालिका आहे, न्यायपालिकेमध्ये त्यांनी जावं, न्यायपालिकेकडून प्रूव्ह करून घ्यावं, किंबहुना त्यांना असं वाटत असेल की खरंच याच्यात घोटाळा आहे तर त्यांना अनेक स्टेप्स आहेत ना, त्या स्टेपवर त्यांना भांडता येईल। बरं, याच्यावर बोलतं कोण की ज्याला पूर्णतः EVMचं ज्ञान त्यांना नाही, असे लोक याच्यावरती भाष्य करतात। आणि आता निवडणूक आयोगाने सुद्धा प्रूव्ह करून दाखवलं, स्लिप आणि ह्या सर्व गोष्टी एकदम त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तिथं गोल दिसून येत नाही। तेव्हा मला असं वाटतं की आता हे जे आरोप करायचे आहेत ते आरोप हे करत राहतात, हे करत राहतील। स्वतःचं लपवण्यासाठी हे अशा पद्धतीचे आरोप या ठिकाणी हे चालत असतात, चालत येतील। मला वाटतं की आता सरकारच्या चालीने चालणार आहे, आपापलं काम या ठिकाणी करणार आहे, या बाकी इतर किरकोळ गोष्टीकडे लक्ष देऊ नये। नक्कीच। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन संतोष कदमचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।